आज प्राणप्रतिष्ठा अवघा देश राममय। उमरखेडसह संपूर्ण देशात आनंद आणि उत्साहाचं वातावरण। अयोध्येतील राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होत असून त्याच धर्तीवर यवतमाळ जिल्ह्यातील उमरखेड येथे राम मंदिर येथे श्री गजानन व्यवहारे, संगीता व्यवहारे, शेखर कोकडवार, अर्चना कोकडवार तसेच डॉक्टर चिन्नावार यांनी राम मंदिर येथे अभिषेक केलाय। यासह उमरखेड शहरातील हनुमान मंदिर, साई मंदिर, महादेव मंदिर अशा अनेक मंदिरांमध्ये पूजेचं आयोजन केलंय। संपूर्ण उमरखेड शहर भगव्यमय झालं असून अनेक मंदिरांमध्ये सामूहिक रामरक्षा म्हणून हनुमान चालीसा पठण, भजन, श्रीराम नामजप, महाआरती, महाप्रसाद, भंडारा, संगीत, भजन आदी धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलंय। अगदी छोट्या मुलांनी राम, लक्ष्मण आणि हनुमान यांची भूमिका हुबेहूब केली आहे। संपूर्ण उमरखेड शहरात आनंदोत्सव साजरा होतोय। आमचे प्रतिनिधी किरण मुक्कावार यांनी घेतलेला आढावा पाहूयात। अशा अवस्थेत संपूर्ण भारत निर्माण झाला असून आज या ठिकाणी उमरखेड शहरामध्ये राम मंदिरामध्ये ओरिजिनल असे राम माझ्यासोबत छोटे छोटे बाळ आहेत, त्यांनी अगदी बरोबर असं पाठ केलं आहे। आपण बघू शकता उमरखेड शहर अतिशय वातावरणामध्ये। यानंतर श्री गजानन कोकडवार यांनी आपल्या मंदिरासाठी गिट्टी दिलेली होती आणि अजून एक आश्चर्याची गोष्ट की गिट्टी सुद्धा संपलीच नाही, संपूर्ण गिट्टी संपली नाही। अगदी हुबेहूब असं यांनी पाठ केला, त्यामुळे उमरखेड शहरामध्ये अतिशय चांगलं वातावरण निर्माण झालंय। रामचंद्र की जय। आज सुवर्ण महोत्सव असा आहे 22 जानेवारी 2024 ला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते अयोध्येतील जो राम मंदिराच्या ठिकाणी राम मंदिराची प्राणप्रतिष्ठा होणार आहे, त्या धर्तीवर उमरखेड शहरामध्ये या राम मंदिरामध्ये पूजा अर्चेचं या ठिकाणी आयोजन केलं आहे। या ठिकाणी अतिशय मोठे उत्साहात वातावरण निर्माण झालं आहे। मी कॅमेरामन गजानन सोबत किरण मुक्कावार, उमरखेड, यवतमाळ।